वर्धा शहरात नवरात्र महोत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडला। मात्र विजयादशमीच्या दिवशी एका देवी मंडळात घडलेल्या घटनेमुळे वातावरण तापले आहे। देवीविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नवरात्रीचे 9 दिवस शहरात भक्तिभावाने साजरे झाले। मात्र विजयादशमीच्या दिवशी देवी मंडळातच एका तरुणाने धर्माविषयी वाच्यता करून देवीवर वाईट वक्तव्य केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या वक्तव्यामुळे देवी भक्तांमध्ये तीव्र आक्रोश पसरला असून देवी विसर्जनाची मिरवणूक बजाज चौकात थांबवून नागरिकांनी रस्ता रोको सुरू केला आहे। घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे। पुढे या प्रकरणाची कायद्याने चौकशी होणार असून संबंधित तरुणावर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। वर्षभर ज्या उत्सवाची वाट देवी भक्त खूप आशेने पाहत असतात ते 9 दिवस गुण्यागोविंदाने वर्धा शहरात पार पडलेले आहेत। मात्र दशमीच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी पेशनपैल परिसरामध्ये एका कुख्यात आरोपीने एका मंडळात जाऊन त्याने खूप मोठा राडा घातलेला आहे। देवीची मूर्ती भंग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी असलेल्या महिलांवर देखील त्याने दुचाकी चढवली आणि धर्मावर देखील खूप मोठा व्याख्यान केला। मात्र अशा आरोपीला सोडू नये किंवा त्यांची धिंड काढण्याची परवानगी आता वर्ध्यातले अनेक देवी दुर्गा उत्सव मंडळ या ठिकाणी एकवटले आहे। बजाज चौकामध्ये आपण बघू शकतो की यांनी कित्येक तासापूर्वीपासून या ठिकाणी त्यांनी जो चक्काजाम केलेला आहे आणि दुर्गा उत्सव मंडळ या ठिकाणी थोडे थोडे करून एकत्रित होण्याचा एक खूप मोठा या ठिकाणी जो आहे गर्दी जमायला सुरुवात झाली आहे। आणि आता काही वेळातच या ठिकाणी अनेक दुर्गा विसर्जनासाठी येणार आहे। मात्र नेमकं हे प्रकरण काय होतं आणि ह्या प्रकरणावर काय केलेलं आहे आपल्यासोबत सर आहेत। सर काय सांगाल, नेमकं प्रकरण कसं घडलं आणि काय एक आरोपी आहे त्या मंडळामध्ये त्यांनी केली आहे। इथल्या लोकांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला, त्याला अटक सुद्धा केली आहे, दोन्ही लॉकअपमध्ये। आता या लोकांची अशी इच्छा आहे की त्याची धिंड झाली, तर ते शक्य नाही आहे आणि हे त्या कायद्यात बसत नाही। त्याच्यावर जी काही कठोर कारवाई करता येईल ती आम्ही करणार आहोत। त्याच्यावर कठोर त्याला अटक झाली लॉकअप, त्याला शिक्षा कशी होईल, नेमकी त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी करता येईल त्याची तरतूद आम्ही प्रशासनामार्फत घेतो आहे। या ठिकाणी जो सगळ्यात मोठा जो बंदोबस्त लागेल सर काय बंदोबस्त आहे बंदोबस्त लागलेला आहे इथे वरिष्ठ अधिकारी आपल्याला हजर आहेत। आपल्याला माहिती दिलेली आहे, त्या घटनेची माहिती आहे, त्या अनुषंगाने आमचा बंदोबस्त लागलेला आहे आणि लोकांना आम्ही समजावतो। त्यांची आमच्याशी चर्चा सुरू आहे, त्यांना समजावतो। नक्कीच त्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होईल आणि तसाच देवी भक्तांनी आणि नागरिकांनी जरा शांतता राखावी। कायद्यानुसार त्याची भिन्न काढता येत नाही, परंतु त्याला कठोरात कठोर कारवाई आम्ही करू अशा पद्धतीने आपल्याशी बोलताना आझाद पोलीस अधिकारी बोललेले आहे। नागरिकांना आव्हान केलं आहे की त्यांनी शांततेत आपले देवी विसर्जन करावं। स्टार महाराष्ट्र निलेश पिंजरकर वर्धा।